आपण पाहताय महाधुरळा। नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। कोल्हापूर जिल्हा परिषदेचा निकाल लागला, महायुतीची सत्ता येणार हे स्पष्ट झालं। त्यामुळे एकीकडे महायुतीचं कौतुक होत असताना दुसरीकडे जिल्ह्यात चर्चा आहे ती एकटा लढून महायुतीला घाम फोडलेल्या आमदार सतेज पाटील यांची। ज्या पद्धतीने त्यांनी महापालिकेत घाम फोडला त्याच पद्धतीने जिल्हा परिषदेत सुद्धा त्यांनी सत्ताधाऱ्यांना घाम निश्चितपणे फोडलेला आहे। कारण एकीकडे 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदार, अनेक स्थानिक स्वराज्य म्हणजे काही त्यांच्या ताब्यात, आणि एकीकडे या उलट फक्त सतेज पाटील आणि त्यांना साथ देणारे, सगळ्यात महत्त्वाचं त्यांना साथ देणारे खासदार शाहू महाराज, माजी आमदार मालोजीराजे, ए.वाय. पाटील, राधानगरी त्यांची साथ अतिशय महत्त्वाची। हे दोघं तिघं आणि आमदार सतेज पाटील यांची लढाई। आणि दुसरीकडे मी सांगितलं महायुतीची महाफौज, या फौजेला सामना करताना तब्बल 15 जागा काँग्रेसनं जिंकल्या। ही साधी गोष्ट नाही, कारण सगळ्या गोष्टी विरोधात असताना एवढ्या जागा निवडून आणणं ही सरळ किंवा साधी गोष्ट नाही, पण ती आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी करून दाखवलेलं आहे। जे केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता, कोल्हापुरात सत्ता, हे सगळे सत्तास्थानं एकीकडे असताना दुसरीकडे कोणतेही सत्तास्थान नसलेल्या सतेज पाटील यांनी या सगळ्या महायुतीच्या नेत्यांना निश्चितपणे घाम फोडलेला आहे। कोणी काही म्हणो, पण निश्चितपणे घाम फोडला। सत्तेपर्यंत पोचणार नाही याची जाणीव असूनही ज्या पद्धतीने त्यांनी लढाई केली ती लढाईच निश्चितपणे महायुतीच्या नेत्याला, वारूला रोखणारी होती। कारण 68 जागा असताना सर्व जागा लढवायला सुद्धा उमेदवार काँग्रेसला मिळाले नाहीत। साधारणतः 34 का 35 जागा काँग्रेसनं लढवल्या, शिवसेनेनं काही जागा लढवल्या, याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं लढवल्या। म्हणजे साधारणतः 56 जागा महाविकास आघाडीनं लढवल्या, म्हणजे 68 जागा सुद्धा लढवल्या नाहीत, उमेदवार मिळाले नाहीत। तरीही जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवण्याचा जो काय चंग बांधून आमदार सतेज पाटील मैदानात उतरले ते निश्चितच कौतुकास्पद होतं। कारण पी.एन. पाटील गट सोडून गेलेला, अनेक नेते सोडून गेलेले, दक्षिणेत महाडिक गटाची अबाधित एकूण वर्चस्व आणि एकूण जिल्ह्यात सगळीकडेच शिवसेनेचं, भाजपचं, राष्ट्रवादीचं वर्चस्व। मित्र यावेळी पहिल्यांदा जिल्हा परिषद सोबत नाहीत, म्हणजे मित्र म्हणजे मंत्री हसन मुश्रीफ, यापूर्वी त्या दोघांची सत्ता होती महापालिका आणि जिल्हा परिषदेत। विनय कोरे त्यांच्यासोबत होते, ते सुद्धा सोबत नव्हते, म्हणजे कोणच सोबत नव्हतं। सोबत होते फक्त खासदार शाहू महाराज, मालोजीराजे, ए.वाय. पाटील आणि आणखीन एक व्यक्ती महत्त्वाची म्हणजे माजी खासदार राजू शेट्टी। या चौघांनी मिळून झुंज दिली। शिरोळ, गगनबावडा, करवीर, हातकणंगले, राधानगरी या 4-5 तालुक्या व्यतिरिक्त फारशी काँग्रेसची ताकद सगळी राहिली नाही। तरी त्याकडे दुर्लक्ष करत जिथं ताकद आहे, जिथं अजूनही हात आहे, अशा ठिकाणावर त्यांनी भर दिला आणि या सगळ्या ठिकाणी प्रचाराचा झंझावत राबत अख्ख्या जिल्ह्यात प्रचार करत त्यांनी यश मिळवून दिलं काँग्रेसला। म्हणजे अशा वेळी एकाकी झुंज अतिशय महत्त्वाची असते, कुणीतरी नेतृत्व करणं आवश्यक असतं आणि तेच आमदार सतेज पाटील यांनी केलेलं आहे। महापालिकेत एकाकी झुंज दिली, प्रबळ विरोधी पक्ष म्हणून आता ते काम करतील त्यांचा काँग्रेस, पण तीच वेळ आता पुन्हा जिल्हा परिषदेत सुद्धा आलेली आहे, तिथेही प्रबळ विरोधी पक्ष म्हणून त्यांना काम करावं लागलं आहे। चांगल्या कार्यकर्त्यांना अनेक ठिकाणी त्यांनी उमेदवारी दिली, संघर्ष करण्याची उमेद अनेकांच्यात राबवली। एकटा लढणाऱ्यांच्या सोबत जनता कायम, कोल्हापूरची जनता राहते हे दाखवून दिलेलं आहे कोल्हापूरकरांनी। कारण 15 जागा अशा वादळात
दिवा लावणं साधी गोष्ट नाही, पण ती आमदार सतेज पाटील यांनी करून दाखवलेलं आहे. राधानगरीची धुरा पूर्णपणे माजी आमदार मालोजीराजे यांनी सांभाळली. 4 जागा निवडून आणल्या, कारण एकीकडे पालकमंत्र्यांची तिथं ताकद, पालकमंत्र्यांचा वरचष्मा, बालेकिल्ला, त्याही बालेकिल्ल्यातनं 4 जागा त्यांनी निवडून आणल्या. त्यामध्ये माजी आमदार मालोजीराजे यांचा करिश्मा निश्चित आहे. त्यांच्यासोबत ए.वाय. पाटील यांचंही त्यात श्रेय म्हणावं लागेल. खासदार शाहू महाराज यांच्यावर प्रेम करणारा हा तालुका आहे, त्यामुळे त्याचाही फायदा निश्चितपणे तिथं झालेला आहे. एक जागा जरी शिरोळ तालुक्यात आली असली तरी राजू शेट्टी यांचे पाठबळ काँग्रेसला निश्चितपणे मिळालेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर एकटा लढून महायुतीला घाम फोडणाऱ्या आमदार सतेज पाटील यांचे कौतुक निश्चितपणे करावं लागेल, कारण लढणाऱ्यांच्या पाठीशी कोल्हापूरकर नेहमी उभे राहतात. हे सदाशिवराव मंडलिक असू दे, राजू शेट्टी असू दे, आता सतेज पाटील असू दे. या तिघा चौघांच्या लढाईतनं त्यांनी दाखवून दिले कोल्हापूरकरांनी. आगामी काळात आता गोकुळ आहे, जिल्हा बँक आहे, विधान परिषद आहे, बऱ्याच निवडणुका आहेत. पाहूया काय होते नेमकं पुढच्या काळात. पण आत्ता तरी महायुती विरुद्ध महाविकास म्हणण्याऐवजी महायुती विरुद्ध सतेज पाटील किंवा महायुती विरुद्ध काँग्रेस हेच कोल्हापूरचं आगामी काळात राजकारण आहे. आता समीकरण त्या दृष्टीनं बदलत राहतील. पाहूया काय होते ते. आपण निश्चितपणे महाधुरळावर या पुढच्या राजकीय घडामोडींची माहिती देत राहू, कारण आत्तापर्यंत 1.5 वर्षात महाधुरळाच्या 100 बातम्या तंतोतंत खऱ्या ठरलेल्या आहेत. त्याचाच पुढच्या काळात ब्रेकिंग न्यूज आपल्याला हव्या असतील, उत्तम विश्लेषण, परखड विश्लेषण हवं असेल तर एकमेव पर्याय महाधुरळा. सबस्क्राईब करा महाधुरळा. धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.